यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कोकणवासियांचा आणि महाराष्ट्रामधील प्रत्येक नागरिकाचा आवडता सण हा गणेशोत्सव आहे। बाप्पा आपल्या घरी येतात, बाप्पांचं मनोभावे आपण पूजन करतो। आज आमच्या देखील कोकणातील आमच्या मूळ घरामध्ये आम्ही गणपतीची स्थापना केलेली असताना प्रार्थना एकच केलेली आहे की आज राज्यामध्ये हिंदुत्वाचं सरकार आहे, हिंदुत्ववादी सरकार आहे। अशा वेळेस जी काही संकट किंवा जे काही आपल्या राज्यावरती आपल्या देशावरती संकट येऊ पाहतायत त्यांचा विनाश करण्याकरिता आमच्या आणि सर्वांच्या लाडक्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना शक्ती मिळो, बुद्धी मिळो अशीच प्रार्थना आम्ही आज बाप्पाच्या चरणी केलेली आहे। त्यासोबतच महाराष्ट्रामधील शेतकरी हा सुखावला पाहिजे। ह्या वर्षी बाप्पाच्या आशीर्वादाने पाऊस अतिशय चांगला आहे, त्याचा लाभ हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे। शेतकऱ्याच्या आयुष्यामधली सगळी संकट दूर होवोत आणि सगळी विघ्न दूर होवोत ही आम्ही बाप्पाच्या चरणी आज प्रार्थना केली आहे। कोकणवासियांचा आमचा अनेक वर्षांचं मागणं आहे की मुंबई गोवा हायवे हा पूर्ण झाला पाहिजे। मला विश्वास आहे की पुढच्या वर्षी नक्की, हे खरं तर दरवर्षी असं म्हटलं जातं, परंतु मला विश्वास आहे की पुढच्या वर्षी आमचा कोकणवासी, आमचा चाकरमानी गावाकडे उत्सवासाठी येत असताना चांगल्या रस्त्याने येईल, चांगल्या मार्गाने येईल आणि मुंबई गोवा हायवे हा नक्कीच पुढच्या वर्षी हा पूर्ण झालेला दिसेल। आज देखील काल मी देखील त्याच हायवेने प्रवास करून येत असताना देखील अनेक सुधारणा आहेत। नक्कीच हायवे पूर्ण होण्याच्या आम्हाला ज्या आशा आहेत, कोकणवासियांना ज्या आशा आहेत त्या नक्कीच ह्या पुढच्या वर्षी पूर्ण होतील। बाप्पाच्या चरणी प्रार्थना करत असताना आज एवढंच मागणं केलेलं आहे। आज माझ्यावरती माझ्या पक्षप्रमुखांनी जी जबाबदारी दिलेली आहे, आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे, ही जबाबदारी पार पडत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्याकरिता देखील मला त्यांनी बुद्धी द्यावी, शक्ती द्यावी, कारण शेवटी गणपतीराय हा शक्तीचा आणि बुद्धीचा देवता आहे असं मानतो आणि ती त्यांनी मला द्यावी अशी जी प्रार्थना बाप्पाकडे केली आहे। आणि आमच्या हातून महाराष्ट्राची सेवा ही अशीच अविरत घडत राहो म्हणून मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली आहे। धनंजय पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मोठा मोर्चा घेऊन मुंबईत येतो, काय तोडगा निघाला चर्चा होते? आमची त्यांना विनंती आजही हीच राहणार आहे की आपण खरं तर मुंबईमध्ये गणेशोत्सव हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। अनेक भाविक, लाखोच्या संख्येने, करोडोच्या संख्येने भाविक हे तिथे मंडळांमध्ये बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी बाहेर पडत असतात, घरातून बाहेर पडत असतात। अशा वेळेला जेव्हा मोर्चा तिथे येणार त्यावेळेला तिथे अनेक तिथे असुविधा तिथे होऊ शकतात किंवा जिथे कदाचित नागरिकांना तिथे प्रचंड मोठा त्रास तिथे होऊ शकतो। पोलिसांवरती अगोदरच प्रचंड ताण असतो सणासुदीच्या ह्या दिवसांमध्ये, त्याच्यामध्ये मोर्चा येणं म्हटल्यानंतर अजून तिथे प्रचंड ताण तिथे वाढणार आहे। अशा वेळेस आपण तारीख बदलावी अशी विनंती मी तरी त्यांना वैयक्तिकरित्या करणार आहे। ते आता किती त्याच्यामध्ये निर्णय घेतात हे त्यांचं त्यांना माहिती, परंतु मला वाटतं थोडासा हा विचार त्यांनी करायला हवा होता, कारण शेवटी मुंबई कोलमडली नाही पाहिजे। अर्थातच ती आमची जबाबदारी देखील आहे, परंतु कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही ही देखील आम्ही खात्री घेत आहोत। माननीय मुख्यमंत्री मोदयांनी देखील त्याची काळजी घेण्याकरिता ज्या काही उपाययोजना आखायच्या आहेत त्या आखलेल्या आहेत। जी काही काळजी घ्यायची ती काळजी माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या निर्देशानुसार आम्ही घेत आहोत आणि नक्कीच जर का त्या मोर्चामध्ये कोणीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाही याची आम्ही खात्री बाळगू। आज पुन्हा एकदा राष्ट्रपतीच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी आहे, दोन भावांचं पुन्हा एकदा नाही, चांगलं आहे ना। दोन भावांमध्ये असलेलं भांडण जर का मिटलं असेल चांगली गोष्ट आहे। इतक्या वर्षानंतर का होईना, परंतु जो काही वाद होता त्यांचा तो मिटलेला आहे। भावाभावामध्ये भांडणं लावून राजकीय पोळी भाजायचा आम्ही तसं कधी राजकारण केलेलं नाही, तर त्यांचा वैयक्तिक त्यांचा निर्णय चांगली गोष्ट आहे। राजकीय दृष्ट्या बोलायचं झालं तर नक्कीच त्या दोघांनी एकत्र येऊन फक्त मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता स्थापन करायचा हा जो त्यांचा उद्देश आहे, मला वाटतं कदापि सफल होणार नाही, कारण मराठी माणसांसाठी मुंबई महानगरपालिका हातामध्ये 25 वर्ष असताना देखील त्यांनी काही केलेलं नाही। मराठी माणसाला देखील ज्ञात आहे, भावनिक होऊन मराठी माणूस मतदान करणार नाही। मराठी माणूस आमच्याकरता कोणी काय किती केलेलं आहे ह्याचं नक्कीच आकलन करेल आणि मगच तो मतदान करेल असा आमचा विश्वास आहे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.